बदलापूर येथे झालेल्या लहान मुलीवर अत्याचाराच्या विरोधात आज आपण मुरबाडमधील समस्त महिला भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि पोलिसांना या ठिकाणी निवेदन देत आहेत। काय सांगाल घटनेविषयी आणि काय आवाहन कराल? 13 ऑगस्ट रोजी बदलापूर येथे आदर्श विद्यालय येथे 2 चिमुरडीओ त्या आदर्श शाळेमध्येच काम करणारा कर्मचारी काही कर्मचारी यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला। 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली। हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, संतांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो। याला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून या महाराष्ट्रामध्ये अशा घटना ह्या वारंवार घडत असतात। बदलापूरची घटना ही 13 ऑगस्टला घडलेली आहे। 13 ऑगस्टला घडलेली घटना असून पोक्सो अंतर्गत त्याचा ताबडतोब गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, पण 12 तास उलटून गेले तरी पण इथे गुन्हा दाखल झालेला नाही आणि नराधमाला कोणत्याही प्रकारे अटक झालेली नव्हती। मुलीच्या आई वडिलांनी नातेवाईकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून सुद्धा पोलीस प्रशासनाने सुद्धा कुठलीही दखल घेतलेली नाही आहे। आमचा या घटनेला जाहीर निषेध आहे आणि नराधमाला फाशी झाली पाहिजे अशी या मागणीकरता आम्ही मुरबाड तालुक्यातील तमाम महिला प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहोत। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत ते या महाराष्ट्रातलेच आहेत आणि तरीही सतत या ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या सतत वारंवार घटना घडत असतात। मग तुम्ही महिलेला 1500 रुपये देता आणि तुम्ही लाडकी बहीण म्हणता। एकीकडे तुम्ही लाडकी बहीण करता महिलेला 1500 रुपये देऊन आणि तुमच्या भाषेची अवस्था अशी होते त्याच्यावर कुठल्याही प्रकारे तुम्ही कठोर कारवाई करत नाही। त्या शाळेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी पोलीस प्रशासनाला दम दिला आणि सांगितलं गुन्हा नोंद करू नका। पण माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा एवढीच विनंती आहे की आपण कायद्याचे रक्षक आहोत, त्यामुळे सुरक्षा देण्याचं काम हे तुमचं आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा सुद्धा मी जाहीर निषेध करणार आहे आणि या सरकारचा या राज्याचे गृहमंत्री यांनी सुद्धा ताबडतोब अशा ज्या घटना घडतात तर इथे कारवाईचं पाऊल उचललं पाहिजे। तर हे नामर्द सरकार आहे, या सरकारचा सुद्धा मी जाहीर निषेध करते आणि या ज्या नराधमाने हे कृत्य केलेलं आहे या नराधमाला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यासाठी आम्ही तमाम महिला इथे आलेल्या आहेत आणि नराधमाला फाशी झालीच पाहिजे। कायदे जर कठोर केले नाही तर असे गुन्हे वारंवार घडत राहतील आणि त्यांना पाठीशी घालणारे लोक आहेत यांना सुद्धा जनतेने दाखवून देण्याची वेळ आहे। कारण ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणतो यांची वक्तव्य कालपासून आपण पाहतो तर अतिशय लज्जास्पद यांची वक्तव्य आहेत। यांना लाजा वाटल्या पाहिजेत की तुम्ही 1500 रुपये देता आणि राख्या बांधून घेता दोन्ही हाताला, ही फक्त तुमची स्टंटबाजी आहे। फोटो काढण्यापुरतं तुम्ही करताय की आम्हाला एवढ्या बहिणी आहेत आणि एवढ्यांनी राख्या बांधल्या। लाज वाटली पाहिजे तुम्हाला लोकप्रतिनिधींना सुद्धा। त्या ठिकाणी काल एकही लोकप्रतिनिधी हजर नव्हता, याचा अतिशय आम्हाला खेद वाटतो। फक्त तुम्ही म्हणताय की आम्ही 1500 रुपये दिले आणि आमचं वचन आम्ही पूर्ण केली म्हणून आम्ही मोठमोठ्या सभा घेतो। तर ही जनता त्यांना दाखवून देणार आहे की आमच्या महिला लाचार नाही आहे, आमची महिला सक्षम आहे आणि ती सुरक्षित राहिली पाहिजे। याच्यासाठी स्वतः आमची महिला लढणार आहे आणि रस्त्यावर उतरणार आहे। काल बदलापूरमध्ये जी घटना घडली आणि त्या बदलापूरच्या घटनेला आंदोलक जे जमले सर्वांनाच मुली आहेत, आई आहे, बहीण आहे आणि महाराजांनी सांगितलेलंच आहे की प्रत्येक महिलेला आपण आदर केला पाहिजे। महाराष्ट्रातील महिलेला एक देवी समजतो आपण, पण त्या ठिकाणी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्या घटनेने आम्हाला अधिकार दिला, या अधिकाराचा आम्ही वापर करायचा नाही का? रस्त्यावर उतरायचं नाही का? आमची सुरक्षा तुम्ही कधी करणार आहात? कायदे कठोर करणार आहात की नाही? आज पोलीस प्रशासनाचं सकाळी मला कॉन्टॅक्ट केला त्यांनी, म्हणून आमचं हे छोट्या याच्याने आंदोलन झालेलं आहे, मोर्चा काढला आणि निषेध केला। पण याच्या पुढे आम्ही मोर्चा किती संख्येने असेल या संख्येचा आम्ही अंदाज देणार नाही आणि अशी काही घटना जर घडली तर मग तुमचा कोणीही आम्हाला सांगायला येऊ शकत नाही की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। या ठिकाणी आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो। तर जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, बदलापूर घटनेचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, बदलापूर घटनेचा जाहीर निषेध, नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे, नराधमाला फाशी।